नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण आलेलो आहोत स्नेहा कासुर्डे हिच्या घरी। खरं तर मी तुम्हाला सांगितलंय की आषाढी वारीच्या निमित्ताने आम्ही साताऱ्यातल्या लोणंद या ठिकाणी आलो होतो आणि इथे आल्यावरती आम्ही ठरवलं की आषाढी वारी वगैरे झाल्यावरती थोडं फिरायला जायचं। तर आज फिरायला निघणार आहोत, पण तत्पूर्वी मी असा विचार केला की तुम्हाला सातारकरांच्या या घराची एक टूर द्यावी। तर त्याच्यामुळे आता आपण थोडक्यात बघूया घर कसं आहे, काय आहे आणि मी सांगते काय काय इथली खासियत आहे। तर सगळ्यात आधी हा इथून जो एंट्रन्स आहे, तुम्हाला मी आधीच्या ब्लॉगमध्ये जिथे स्नेहाच्या गावाची टूर दिली होती त्यात सांगितलं होतं की हे वाहगाव म्हणून जे आहे, तर तिथून थोडं आत आल्यावरती स्नेहा आणि तिच्या अर्थात कुटुंबाचं हे घर आहे। एंट्रन्सलाच त्यांनी अशी छान झाडं वगैरे लावली आहेत, तुम्ही बघू शकता। म्हणजे आपल्या कोकणाची खासियत आहे ना खरं तर, नारळ हे ते, पण ह्यांनी दारातच दोन असे छान नारळाची झाडं आणि त्याच्या झावळ्यांनीच ते एंट्रन्सचा गेट तयार झालेला आहे, विच आय थिंक इज अ हॅपी कोइन्सिडन्स। त्याच्यानंतर ह्या बाजूला सगळीकडे अशी छोटी छोटी, मला स्नेहा सांगत होती की तिच्या आजोबांनी ह्यातली अनेक झाडं लावलेली आहेत आणि अर्थात तिचे काका बाबा दोघांनी मिळून हे सगळं जपलेलं आहे त्यांच्या सगळ्या कुटुंबाने। हे कसलं झाड आहे? आंब्याचं। हे जे माझ्या मागे बघताय हेही आंब्याचं। म्हणजे सातारकर असले तरी त्यांना कोकणावर काही द्वेष नाही, तिकडचं चांगल्या गोष्टी घेतल्यात त्यांनी पण। नारळ, आंबा, काजू पण आहे फॉर दॅट मॅटर। हे बघा ह्या बाजूला जे दिसतंय ते काजूचं, हे आमच्या काकीने लावलेलं झाड आहे। काकींनी लावलेलं हे झाड आहे आणि इथे पण म्हणजे आजूबाजूला घरं आहेत, पण बऱ्यापैकी ना इथे कसं सगळे बंगलो सिस्टीमच वाटते, तर त्याच्यामुळे फार अशी वर्दळ नाही आहे की म्हणजे लागून लागून जरी घरं असली तरी स्पेस मोठा मिळाला आहे। आता हे असं जर बघितलं तर आपण हे अंगण आणि हे बॅक साईड हे बॅक साईडचं थोडेफार इथे पण स्पेस ठेवली आम्ही। स्नेहाला तेच सांगत होतो, इथे तुम्ही स्विमिंग पूल वगैरे जर बांधला तर छान विला होऊ शकतो। आणि ह्या बाजूला ना इथे अगेन नारळ लागलेत, पण तुम्ही बघू शकता एखादा पडायचा बिडायचा। त्याच्यानंतर तुळशी वृंदावन आहे, तुम्ही बघा इतकी म्हणजे ह्या दोन्ही तुळशी, हिचं पण एकदम असं डेरेदार आहे, आता अर्थात थोडी पानं कमी आहेत। ही काळी तुळस आहे माझ्या मते, फार औषधी मानली जाते आणि तिचं पण असं तुळशी वृंदावन बांधलेलं आणि तुळस आहे। इथे खाली छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे स्वतःच्याच घरात असेल तर मग आपण छोटी छोटी फार्मिंग करू शकतो असं म्हणतात। इथे कोथिंबीर लावलेली आहे, ही सदाफुली आहे, त्याच्या बाजूला शंखपुष्पीचं जे गोकर्णाचं जे फूल असतं ना ते, त्याचं इथे रोप आहे। हां हे बघा, इथे बघू शकता तुम्ही गोकर्ण असं का म्हणतात या फुलाला, तर ह्याचं जे पाकळ्या आहेत या गाईच्या कानासारख्या आहेत म्हणून गोकर्ण, आणि ह्यालाही अनेक औषधी गुण असतात। म्हणजे ही फुलं पाण्यामध्ये टाकून चहा बनवलं जातं आणि त्यात लिंबू पिळला की ते पर्पल टी जो प्रकार आहे ना तो हा ह्याच्यापासून बनतो। इथे कढीपत्ता लावलेला आहे, हे फूल नेमकं कुठलं आहे मला अंदाज नाही आहे, पण दिसायला हे सुद्धा छान आहे। मखमल आहे माझ्या मते ही सगळी। या बाजूला तुम्ही बघू शकता इथे आपण आंबाच आहे ना। हो हो, ही सगळी लाईनीत आंब्याची झाड आहेत। मध्ये तिथे लास्टला चाफ्याचं पण झाड आहे, बदामाचं झाड आहे बाजूला खाली व्यवस्थित। हे बदामाचं झाड आहे, हे नुकतंच लावलं, नवीन लावलंय कलम, आणि ते बाजूचं चाफ्या, त्याला फुलं असतात पण आता नाही येत। मोहर म्हणजे विशेषतः उन्हाळ्याच्या सीझन मध्ये, स्प्रिंग मध्ये येतात ना फुलं। आणि इथे अगेन तुम्हाला तर थोडंसं घराची पण टूर दाखवते। आधीच तुम्हाला डिस्क्लेमर देते, आम्ही आलोय त्याला 3 दिवस झालेत, आता 3रा दिवस, त्याच्यामुळे आणि 4 मुलींची ट्रिप आहे। सो इमॅजिन आम्ही किती कपडे आणले सगळ्यांचे, फॉर दॅट मॅटर कपडे, सगळ्या ज्वेलरीज, ॲक्सेसरीज, इतकं सगळं काय काय आहे, त्याच्यामुळे थोडाफार पसारा असू शकतो, बट एक्सक्यूज दॅट। इथे मी म्हटलं तसं ही 2 घरं आहेत, हे स्नेहा आणि म्हणजे त्यांच्या फॅमिलीचं, इथे जे ते काकांच्या फॅमिलीचं। ही बघा प्रेसिता, सगळ्यांनी तयारी केली आहे कारण आम्ही आता निघणारच होतो। बाय द वे आम्ही आल्या दिवसापासून आमच्या रक्षणासाठी असं म्हणतात की तुम्ही एखाद्या वेगळ्या नवीन ठिकाणी गेलं ना तर तिथे एखादा तरी असा कुत्रा किंवा एखादा तरी असं प्राणी कुठला तरी असतो जो तुमच्या सोबतीला म्हणून येऊन राहतो आणि ते असं म्हटलं जातं की देवाचंच रूप आहे। तर ही शेरी आल्यापासून आमच्या बरोबर आहे। टेरेस बघूया,
इथे असं छान या आलो, झालं बसायला कठडा वगैरे केलाय. आले. थोडक्यात दाखवू कारण आपण उन्हाळ्यात वाळवणं बिळवणं घालायला आणि अदरवाईज रील्स करायला असं प्रशस्त मोठं टेरेस आहे आणि टेरेसवरनं हा असा निघतो. आपण खाली जाऊ, त्या बाजूने पण आहे उतरायला. हे जे मगाशी मी तुम्हाला दाखवलं ती बॅक साईड. स्नेहाच्या काकांचं घर. यांना तुम्ही अॅनिव्हर्सरीच्या, स्नेहाच्या आई बाबांच्या अॅनिव्हर्सरीच्या ब्लॉग मध्ये बघितलं. आणि हे ह्या बाजूला आहे किचन. खरं तर हे जे घर आहे ते विला टाईप असलं 2 BHK चं. किचन पण मोठं आहे, डायनिंग टेबल वगैरे. आणि ही माझ्या मते स्पेशालिटी आहे घराची. बरोबर. आणि हे जे तुम्ही बघताय हे असं छान बॅकयार्ड केलेलं आहे बसायला. इथे आम्ही पण संध्याकाळच्या वेळी चहा कॉफी वगैरे घेत थांबलो होतो. आणि चला आता मेन ज्या 2 रूम आहेत त्या थोडक्यात दाखवते. ही एक विशेष खिडकी वगैरे छान आहे. आणि हा हॉलमध्ये स्नेहा आणि ह्याची गाडी ठेवलेली आहे आणि असं सिटिंगला अरेंजमेंट चांगली आहे. इथे आम्ही सगळे आता थांबलोय. हे त्यांचं देवघर. आणि असं आहे स्नेहाचं घर. तर तर असं आहे स्नेहा आणि तिच्या फॅमिलीचं घर. कोकणातून येऊन साताऱ्याच्या घराची तुम्हाला मी टूर दिलेली आहे. आय होप तुम्हाला आवडलं असेल. आणि माझ्या गावचे व्लॉग्स बघितल्यानंतर थेट हे साताऱ्याचे व्लॉग्स येणार आहेत. तर त्याच्यामुळे एक सलग जी गावाची टूर चालू आहे ती या व्हिडिओजच्या माध्यमातून तुम्हाला आवडत असेल अशी अपेक्षा असल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. हा व्हिडिओ सुद्धा आवडला तर नक्की कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया, तुमचं प्रेम दिसू द्या. तर आता आम्ही निघतोय फिरायला आणि सगळ्यांची तयारी वगैरे झालेली आहे. आम्ही कुठे कुठे जाणार आहोत त्याचा एक वेगळा स्पेशल व्लॉग असणार आहे. त्याच्यामुळे याचा पुढचा व्लॉग सुद्धा बघायला विसरू नका. चला.